नमस्कार मैत्रिणींनो. तू ही रे माझा मितवा या मालिकेमध्ये आपण अर्णवला जेवढं साधं समजत होतो ना, अर्णव तसं नाही बरं का. तर अर्णवच्या आयुष्यामध्ये अजून एक मुलगी आहे. तर ती चला जाणून घेऊया कोण. तर होतं असं की आता संध्याकाळी बेडरूममध्ये ईश्वरी अर्णव दोघंही असतात. अचानक अर्णवला फोन येतो आणि अर्णव ईश्वरीपासून लांब जाऊन फोनवरती बोलत असतो. तो एका मुलीबरोबर बोलत असतो आणि बोलताना त्याचे हावभाव आणि प्रेम व्यक्त होत असतं. तरी ते ईश्वरी हळूहळू त्याचं बोलणं ऐकत असते. तो अर्णव तिला सांगत असतो त्या मुलीला की उद्या आपण भेटूया, पण जोपर्यंत मी फोन करत नाही तोपर्यंत तू मी घरात असताना मला कॉल करायचा नाही. ईश्वरी विचार करते की अशी कोणती व्यक्ती आहे की अर्णव तिला सांगतोय की तो घरात असताना तिने फोन करायचा नाही. अर्णव तिच्याशी मस्त बोलतो वगैरे आणि मग नंतर फोन ठेवून देतो. सकाळी उठल्यानंतर ईश्वरी बघते की अर्णव सकाळी लवकरच उरकून बाहेर पडलेला असतो. आता ईश्वरी त्यांच्या नंदेला विचारते की बाबा अर्णवच्या डायरीमध्ये कोणी एखादी त्याची परफेक्ट अशी मैत्रीण आहे का. तर ती म्हणते हो आहे ना त्याची एक मैत्रीण आणि तो तिच्याशी मस्त अशा गप्पा वगैरे मारत असतो. ते ईश्वरीला खूप जेलस फील होतं. त्यानंतर ती दुपारच्या वेळेला अर्णवला भरपूर फोन करते, पण अर्णव काही तिचा एकही फोन रिसीव करत नाही. त्यानंतर ती ऑफिसमध्ये फोन करते तेव्हा तिला असं कळतं की आज अर्णव ऑफिसला आलेलाच नाही. तर अर्णव आज ऑफिसला न जाता त्याच्या त्या मैत्रिणीला भेटायला गेलेला असतो. जेव्हा ते दोघंजणं भेटतात तेव्हा मस्त ते एकमेकांना मिठी मारतात आणि एकमेकांबद्दल विचारपूस करतात की कसे आहे, बरं आहे. अर्णव तिला विचारतो इतक्या दिवस कुठे होते, मी किती फोन वगैरे केले पण तू माझ्या फोनचा रिप्लायसुद्धा दिलेला नाही आहे. तर एवढं झाल्यानंतर इकडे आता राकेशने ज्या लोकांकडून पैसे घेतले होते त्या लोकांचा त्याला फोन येतो आणि ते सांगतात की आम्ही तुमच्या घरी आलो आहोत, तुम्ही कुठे आहात. हे ऐकल्यानंतर राकेशला खूपच टेन्शन येतं, बाबा हे लोक घरी येऊन का पोचले. आता राकेशचं सत्य घरच्यांना कळेल का, अर्णवच्या आयुष्यामध्ये दुसरी जी मुलगी आहे ती कोण आहे हे ईश्वरीला कळेल का, हे सर्व आपल्याला पुढील एपिसोडमध्ये बघायचं आहे. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.